नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत बिस्किटांची एक खूपच अनोखी आणि एकदम टेस्टी रेसिपी. नाही आपण कोणती आईस्क्रीम बनवणार आहोत आणि नाही कोणती बर्फी. एकदम टेस्टी आणि नवीन रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर थेट रेसिपीकडे वळूया. ही रेसिपी बनवण्यासाठी मी पार्लेजी बिस्किटांचा वापर केलेला आहे. तुम्ही याबदली दुसऱ्या सुद्धा बिस्किटांचा वापर करू शकता. आता जी घरी पॅकेट होती 5-5 रुपयाची, त्याच्यातलीच मी 3 पॅकेट्स इकडे वापरलेली आहेत. बिस्किटांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी जास्त प्रमाणामध्ये वाढवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी बिस्किटांचे प्रमाण जास्त सुद्धा वाढवू शकता. तर या ठिकाणी मी 3 बिस्किटांच्या पुड्यांचा वापर केलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला कोमट असलेले दूध घ्यायचे आहे आणि या बिस्किटांवर घालून घ्यायचं आहे. तर मी सुरुवातीला अर्धा कप एवढं दूध घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं करून या बिस्किटांवर घालून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी अर्धा कप एवढं दूध घेतलेलं आहे, ते संपूर्णपणे ह्यावर घालून घेऊया. म्हणजेच काय आहे, बिस्किटं ज्याप्रमाणे भिजतील त्याप्रमाणे आपल्याला दुधाचं प्रमाण ठरवायचं आहे. आता हीच बिस्किटं आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित अशी स्मॅश करून घ्यायची आहेत. अजून आपल्याला बिस्किटांचं स्मूथ बॅटर बनवायचं आहे. त्यासाठी अजून अर्ध्या कपाच्या निम्म दूध मी येथे घेतलेलं आहे आणि ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता ही बिस्किट आपल्याला पूर्ण गुठळ्या मोडेपर्यंत पूर्णपणे आपल्याला स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहिजे तर मिक्सरचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता, पण अशी खरं सांगितलं तर काही गरज लागत नाही. असंच चमच्याच्या साहाय्याने जर कोमट दूध असेल ना तर पटकन सुद्धा ही बिस्किटं छान अशी स्मूथ होतात. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असे साधे सोपे खमंग आणि स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. तर या ठिकाणी आपला मस्तपैकी बिस्किटांचा स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण 2 टेबलस्पून एवढी पिठी साखर घालून घेतलेली आहे. आता मी आपल्या घरचीच जी साखर होती त्याचीच पिठी साखर बनवलेली आहे. थोडासा गोडसरपणा पाहिजे यासाठी मी येथे पिठी साखर घातली आहे. तुम्हाला जर शुगर कमी पाहिजे असेल तर तुम्ही येथे नाही घातलीत तरी चालणार आहे. आता पुन्हा सगळं बॅटर हे आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित बॅटर मिक्स झाल्यानंतर 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत साईड बाय साईड आपण एक काम करून घेऊया. एक मोठं पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये स्टँड ठेवून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे जर अशा प्रकारे स्टँड नसेल तर डिशसुद्धा पालथी घातली तरी चालणार आहे. आणि आपल्याला हे 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घ्यायचं आहे. आता एक्झॅक्ट आपल्याला दुधाचं प्रमाण किती लागलं ते मी सांगते. सगळ्यांकडेच मेजरिंग कप असतात असं नाही, तर आपल्याला या ठिकाणी अर्धा कप पूर्ण भरून दूध घ्यायचं आहे आणि त्याच्या निम्म एकदा दूध घ्यायचं आहे. आणि घरगुती पेल्याचे प्रमाण बघायला गेलं तर आपल्याला हा पूर्ण पेला भरून एवढं दूध येथे लागलेलं आहे. आता ही तयारी बघून तुमच्या तर लक्षातच आलं असेल की आज आपण येथे पार्लेजी बिस्किटांपासून मस्तपैकी घरगुती केक तयार करणार आहोत. आता हा केक बनवण्यासाठी आपल्याला अजून एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे. आपण ज्या भांड्यामध्ये केक करणार आहोत त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. तर मी या भांड्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे आणि ब्रशच्या साहाय्याने सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे. आता यामध्येच आपल्याला थोडासा मैदा घालून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण तेल किंवा तूप आणि नंतर मैदा जेव्हा लावतो ना तेव्हा आपल्याला या ठिकाणी बटर पेपरची गरज लागत नाही. आता हा मैदा आपल्याला सगळ्या बाजूला मस्तपैकी या भांड्याला पसरवून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे आपला केक या भांड्याला अजिबात चिटकत नाही आणि केकसुद्धा खूप छान तयार होतो. तर मी हा सगळ्या कानाकोपऱ्याला व्यवस्थित असा मैदा पसरवून घेतलेला आहे. आता जो एक्स्ट्राचा जो राहिलेला मैदा आहे तो आपल्याला डस्ट करून घ्यायचा आहे आणि हे भांडं बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता ह्या केकमध्ये आपण काही ड्रायफ्रूट घालणार आहोत. तर माझ्याकडे जे काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड जे काही होतं ते सुद्धा घेतलेलं आहे. आणि ही जी टुटी फ्रुटी आहे ती आपली या यूट्यूबमध्ये व्हिडिओ अपलोड केलेली आहे आणि आपण ही घरगुती बनवलेली टुटी फ्रुटी आहे, जी कलिंगडाच्या वेस्ट असलेल्या सालांपासून आपण बनवलेली आहे. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याची पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता सगळे ड्रायफ्रूट आपण बारीक असे कापून घेऊया, म्हणजे आपल्याला केकमध्ये टाकायला याची मदत होईल. खरंच नक्कीच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पार्लेजी बिस्किटांचा घरगुती केक ट्राय करा. अगदी घरच्या घरी असलेल्या उपलब्ध साहित्यांमध्येच आपला हा केक तयार होतो. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट येथे घालू शकता. तर या ठिकाणी बोलता बोलता आपले सगळे ड्रायफ्रूटसुद्धा कापून झालेले आहेत. आता आपण हे एका बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करून घेऊया. तर या ठिकाणी आता आपल्याला आपण जे बनवलेलं केकचं बॅटर आहे ते पुन्हा घ्यायचं आहे. आता 5 मिनटं रेस्ट नंतर आपलं बॅटर छान अजून फुललेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. आता मी चमच्याने जेव्हा फ्लो करते तेव्हा अगदी रिबिन टाईपमध्ये हे बॅटर खाली पडतंय. म्हणजे काय आहे, ह्याची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे. मी जरा जवळून दाखवते. अगदी अशा प्रकारे याचा स्मूथनेस असला पाहिजे. जेव्हा केकचे बॅटर अशा प्रकारे होते ना
तेव्हाच आपला केक हा व्यवस्थित बेक होतो. जर केकचं बॅटर पातळ झालं किंवा घट्ट झालं तरी पण मग केक बेक व्हायला प्रॉब्लेम होऊ शकतो. आता आपल्याला ह्या बॅटरमध्ये अर्धा चमचा एवढी बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे आणि तसेच पाव चमचा एवढा खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये 1 चमचा एवढं दूध घालून घेऊया आणि पुन्हा हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. लगेचच बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरची रिॲक्शन व्हायला सुरुवात होते. आपल्याला हे जे मिश्रण आहे ना ते एकाच बाजूने फेटून घ्यायचं आहे. जेव्हा पण मिश्रणामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालतो ना त्यावेळेला लगेचच रिॲक्शन चालू होते. त्यामुळे आपल्याला एकाच साईडने ते फेटून घ्यायचं आहे आणि जास्त वेळसुद्धा फेटायचं नाही. जर जास्त वेळ फेटलं तर मग बेकिंग सोड्याची रिॲक्शन कमी होते. त्यामुळे आपल्याला थोडाच वेळ हे बॅटर व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. तसेच बरीच जणं बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमध्ये खूप कन्फ्यूज असतात. त्याऐवजी तुम्ही 1 चमचा इनो जरी वापरलात ना तरी या ठिकाणी चालणार आहे. आणि कधीही बेकिंग पावडर ही बेकिंग सोड्यापेक्षा थोडी जास्त टाकायची आणि बेकिंग सोडा हा थोडा कमी घालायचा. बेकिंग पावडर जर अर्धी असेल तर नक्कीच बेकिंग सोडा हा निम्मा असतो. तर इथे 1 ते 1.5 मिनिटं आपलं बॅटर मस्त फेटून झालेलं आहे. आता हे तयार झालेलं बॅटर आपण ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहोत त्यामध्ये घालून घेणार आहोत. पहिले आपण अर्धं बॅटर घातल्यानंतर त्यावर थोडंसं ड्रायफ्रूट आणि टुटी फ्रुटी सुद्धा घालून घेऊया. म्हणजे काय आहे केकच्या आतमध्ये सुद्धा मस्तपैकी टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट राहतील. खरंच खूप सोपा आणि अगदी पटकन घरच्या घरी होणारा हा केक आहे. आता उरलेलं बॅटर आहे ते ह्यावर पुन्हा घालून घ्यायचं आहे. हे बॅटर अशा प्रकारे जेव्हा बाउलमध्ये उडतं ना तेव्हा जो आपला केकचा स्पॅच्युला असतो ना तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजे काय त्या स्पॅच्युलाच्या साहाय्याने सगळं बॅटर अगदी व्यवस्थित असं काढता येतं. त्यामुळे आपल्याला ह्या स्पॅच्युलाचा येथे उपयोग करून घ्यायचा आहे. तुम्हाला समोर तर दिसतच असेल. तर या ठिकाणी आपण सगळं भांड्याचं बॅटर ह्या स्पॅच्युलाच्या साहाय्याने काढून घेतलेलं आहे. आता हे बॅटर काढून झाल्यानंतर आपल्याला हे भांडं व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे काय आहे ह्यामध्ये काही एअर बबल वगैरे राहिला असेल तर तो व्यवस्थितपणे निघून जाईल. त्यामुळे आपल्याला हा थोडं टॅप करून घ्यायचं आहे भांडं. आता वरून आपण थोडे ड्रायफ्रूट घालून घेऊया आणि थोडी टुटी फ्रुटीसुद्धा घालून घेऊया. वाव, दिसायलाच खूप छान दिसतंय. आता आपल्याला हे तयार झालेलं बॅटर आहे ते आपण प्रीहीट करत ठेवलेलं भांडं आहे त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. अगदी भांडं छान असं गरम झालेलं आहे कारण की आपण 10 मिनटं अगोदरच हे मस्तपैकी प्रीहीट करत ठेवलेलं. आता अलगदच यामध्ये ठेवून घ्यायचं आहे नाही तर हाताला चटका बसू शकतो. आणि अगदी व्यवस्थित कव्हर होईल अशी लीड यावर ठेवायचं म्हणजे झाकण ठेवून घ्यायचं आहे. म्हणजेच काय आहे हवा अजिबात बाहेर जायला नको. आता मी ह्यावर जड म्हणून खलबत्ता ठेवून दिलेला आहे. आता एक 20 ते 25 मिनिटं आपल्याला ह्याची छान अशी स्टीम काढून घ्यायची आहे म्हणजे छान असं बेक होऊन द्यायचं आहे. इथे केक ठेवून 15 मिनिटं झालेली आहेत तर आपण आपला केक बघून घेऊया कसा झालाय तो. तर सुरीचं एक टोक घ्यायचं आहे आणि आपण चेक करून घेऊया की केक झालाय की नाही. नाही, आतलं बॅटर तसंच आहे. म्हणजे अजून 10 ते 15 मिनिटं आपल्या केकला बेक होऊन द्यायचं आहे. पुन्हा आपण ह्यावर झाकण ठेवून घेऊया आणि एक 10 ते 15 मिनिटं वाट बघूया. तर या ठिकाणी 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. आता पुन्हा चेक करून घेऊया आपला केक झालाय की नाही. वाव, दिसायला तर खूप छान दिसतोय. तर येथे आपण सुरीचं एक टोक घालून बघूया. आता सुरीचं टोक घातल्यानंतर अगदी क्लीन सुरी येथे आलेली आहे म्हणजे आपल्या येथे केक मस्तपैकी बेक झालेला आहे. तसेच केक बेक झाल्यानंतर लगेच आपल्याला त्या भांड्यातून काढायचं नाही. केक 10 ते 15 मिनिटं थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्यातून काढून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटानंतर आपण केकच्या सगळ्या कडा व्यवस्थित अशा सुरीच्या साहाय्याने मोकळ्या करून घेऊया. आणि आता हा केक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. डिश केकवर पलटी मारून घ्यायची आहे आणि हा केक आपल्याला थोडा टॅप करून घ्यायचा आहे. तर आपण हा केक व्यवस्थित असा टॅप करून घेऊया. वाव, तुम्ही तर येथे रिझल्ट बघितलाच असेल. एकदम छान येथे आपला फ्लफी केक तयार झालेला आहे. केकचा स्पॉन्जसुद्धा खूप छान असा फुललेला आहे आणि स्पॉन्ज दाबल्यानंतर पुन्हा त्याच्या पूर्वस्थितीत येते म्हणजे आपला केक एकदम छान येथे बेक झालेला आहे की नाही. अनोखी आणि एकदम वेगळी रेसिपी जी आपल्या घरच्या घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्ये तयार होणारी आहे. तसंच मी तुम्हाला केक कापून सुद्धा आपला केकचा रिझल्ट दाखवते की आपला केक किती स्पॉन्जी आणि छान तयार झालाय तो. तर या ठिकाणी केक कट करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला केक एकदम भारी तयार झालेला आहे आणि त्याला जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे. आणि स्पॉन्ज दाबल्यानंतर पुन्हा तो आपल्याच पूर्वस्थितीत येतोय म्हणजे आपला केक छान असा बेकसुद्धा झालेला आहे. आता मी हा केक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते की आपला केकचा आतमधून स्पॉन्ज किती जाळीदार आणि छान तयार झालेला आहे ते. तर नक्कीच तुम्ही येथे जवळून बघूच शकता. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे हा पार्लेजीचा केक
किंवा इतर कोणत्या बिस्किटांचा केक नक्कीच तयार करू शकता. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा. आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.